त्यात किती मार्क येतात बघून त्याच्यानंतर पुढचं प्लॅन करूया. तुम्ही येईनाच ये समितीला तुम्हाला तुला डेंग्यू झाला म्हटलं ठीक आहे बाबा तुला त्रास झाला ते तर यायचं काय नाही सार्थकपणे असं केल्यावर बघा सिरियस राहायला लागते. अरे ऑडिओ यायलाय का नाही? ऑडिओ यायलाय का नाही तुम्हाला? बोला तुमचं कुठपर्यंत आलं? प्रोडक्ट सुरू आहे संपवणार कधी? आणि युनिट सेकंड बुक काय केलं का? अर्ध झाले आणि ते पहिलं तर संपलेलं आहे. छान. एररलेस मधले काही गोष्टी येणार नाहीत पुढच्या चॅप्टर्स मधले आहेत. हा त्याचा काही लोड घेऊ नका ते कळतात आपल्याला नेक्स्ट चॅप्टर्स मध्ये. पुढं चालू केले सॉल्व्ह व्हायलेत का आता? बरं मार्क कशामुळे कमी आले काय बघितले का? काय प्रॉब्लेम झाला होता? सॉल्व्ह केले नव्हते खूप कमी केले होते. आता करायला मग सॉल्विंग करायला तर मग यायला कॉन्फिडन्स तुला पुढचे न्यूमरिकल सॉल्व्ह व्हायलेत का बघावे लागेल? बर पण आता बरेच तुला सॉल्व्ह व्हायला पाहिजे. तर आकाशने खूप जास्त निगेटिव्ह मार्क झाले होते या संडेला. नेक्स्ट संडेला जितके येते तितकेच करा. तुम्हाला इमिडिएटली जे मार्क्स दिसालेत ऑनलाईन ते काय मायनस न करतायत. मायनस करून मी तुम्हाला पाठवतो मंडेला. रेकॉर्डिंग येते फक्त ते सॉफ्टवेअर मध्ये ऑटो होईना झाले. गुगल फॉर्म्स मध्ये ऑटो सबट्रॅक्शन होईना झाले. मॅन्युअली करायला लागतंय. मग मायनस खूप झाले आकाशने यावेळी मायनस नाही झाले पाहिजेत. या संडेला सेम टेस्ट टॉपिक वेक्टर फुल आणि युनिट्स पण फुल दोन्ही फुल. वेक्टर फुल युनिट्स पण फुल. युनिट्स काय आता रिवाइज करा ना एकदा पक्क होऊन गेलं चॅप्टर की मग परत लोड राहत नाही आपल्याला. चलो विद्याभारती केला कम्प्लीट तर पुढचा करा अंजली. चला बा विद्याभारती कम्प्लीट केला असला तर नेक्स्ट बुक चालू करा. माझं काय आहे आयडियली काय संभायला पाहिजे श्रेयश? आयडियली काय संभायला पाहिजे? वेक्टर मिनिमम एक बुक संपायला पाहिजे आणि युनिट्स आता सेकंड या संडे पर्यंत संपायला पाहिजे. सेकंड म्हणजे एररलेस आपण सॉल्व्ह करायला पहिला विद्याभारती केले राईट ना. सेकंड बुक संपायला पाहिजे या संडे पर्यंत. हा समजा पहिलंच जर डिफिकल्ट चाललं पहिलंच सॉल्व्ह होत नाही मग त्यालाच रिसॉल्व्ह करा. पहिलं सॉल्व्ह करताना खूप डोक्याला ताप व्हायला काय कळण झाले त्यालाच मग रिसॉल्व्ह करा. तुमच्या आयडिया घ्या तुमच्या ब्रेनला कसं व्हायलंय त्याच्यानुसार करा. पण जितकं सॉल्व्ह करणार तितकेच मार्क्स येणार. ठीक आहे चलो आपण स्टार्ट करूया. बराच वेळ आहे 11 o'clock नंतर ऑफलाईन मध्ये अंडरस्टँडिंग तुम्हाला जास्त होणार. चलो बरं आपण कालचं न्यूमरिकल जरा काहीतरी लफडा केले वाटाले. तुम्ही काहीच सांगितलं नाही मला कालचं टॉर्कचं न्यूमरिकल. मला तिथल्या क्लासमध्ये मी न्यूमरिकल घेताना मला सुचलं अरे हे काहीतरी चुकले वाटत. मल्टिप्लिकेशन मध्ये काय केलंय टॉर्कच्या न्यूमरिकल मध्ये आपण बहुतेक काल एफ क्रॉस आर केले आणि तुम्ही सांगायचं नाही मला 6-7 जण बसला तुम्ही 8 जण बसला आणि एका सुचलं नाही तुम्हाला. कधी कधी काय माझ्या काय डोक्यात
थिंकिंग मध्ये असलो का असं होतं, तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. हा, हे ऑनलाईन पण शेंबडे तसेच बघाले. कोणी झालं आर क्रॉस एफ आहे टॉर्क. टॉर्क इज नॉट एफ क्रॉस आर. तेच फॉर्म्युला दिला का, मग ते पण चुकले. चला जरा चेंज झालाय, त्याला चेंज करा जरा. पूर्ण आन्सर खोडून टाकू नका, पूर्ण आन्सर खोडून टाकू नका. मी त्याला चेंज करून देतो, सोपी गोष्ट आहे, फक्त मायनस लावायचा आहे. चला जरा चेंज करा. तेच मला त्या क्लासरूम मध्ये टीच करताना वाटलं काय प्रॉब्लेम झाला वाटत. आर बार क्रॉस एफ बार करा त्याला. आर बार क्रॉस एफ बार टॉर्कचा फॉर्म्युला. हा, मग मागे जिथं पण लिहिलंय तिथे टॉर्कचा फॉर्म्युला समजा तुम्ही असा लिहिला असेल, एफ बार क्रॉस आर बार, तर त्याला काय करा, मायनस लावा. समजा तुम्ही जर एफ क्रॉस आर लिहिलाय, म्हणजे मी काल बहुतेक असाच दिला तुम्हाला, त्याला काय करा, मायनस अटॅच करा, मग चालतंय. आणि त्याच्या बाजूला हा पण लिहा, हा मेन फॉर्म्युला. ठीक आहे. आणि न्यूमरिकल पण जे आपण सॉल्व्ह केले ते काय आले, जे आन्सर आले ते सगळं मायनस होते. काय आन्सर आलंय, -13 14 होतं काय तर, -14 आय 38J -16K. याला काय करा, मायनस न मल्टिप्लाय करा, हे आन्सर येते. ओके, जरा चेंज करून घ्या सगळे. काल थोडं एक न्यूमरिकल मध्ये गोंधळ झाला, ते चेंज करून घ्या. ओके, टॉर्कचा मग काय फॉर्म्युला, आर क्रॉस एफ, आर बार क्रॉस एफ बार. ठीक आहे. चलो, आज बाकीचे पण क्रॉसचे फॉर्म्युले बघून घ्या. पण हे क्लिअर अंडरस्टँड तुम्हाला रिस्पेक्टिव्ह चॅप्टर्स मध्येच होतील ना. टॉर्कचे आणखीन डिफरंट फॉर्म्युले काय बाहेर करा. एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. एल कौन है, एंगुलर मोमेंटम, आर इज रेडियस वेक्टर, and P is momentum. Then V bar is equal to omega bar cross R bar. V bar is equal to omega bar cross R bar. V is velocity. लिहून घ्या, मी एक्सप्लेन करतो नंतर. ओमेगा इज अँग्युलर वेलोसिटी, R is radius vector. R is radius vector. Then F bar is equal to Q, V bar cross B bar. F is force, Q is charge, V is velocity, B is magnetic field. आणखीन फाइनल टॉर्क इज इक्वल टू P bar cross E bar. P is dipole moment, and E is electric field. P is dipole moment and E is electric field. सर्व फॉर्म्युले लिहून घ्या, मी एकदा एक्सप्लेन करतो. चला बघू, एक्सप्लेन करूया.
टॉर्क, टॉर्क इज इक्वल टू व्हॉट, टॉर्क इज आर बार क्रॉस एफ बार. ऑर्डर इम्पॉर्टंट आहे वेक्टर प्रोडक्ट मध्ये. इन स्केलर प्रोडक्ट ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट, बट इन वेक्टर प्रोडक्ट ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. आपण केला काल एफ क्रॉस आर, तर जे आन्सर आला होता त्याच्या बरोबर सर्व आन्सर काय येते, मायनस येते. क्रॉस प्रोडक्ट चेंज केला की ऑर्डर. ठीक आहे. एल, एल कोण आहे, अँग्युलर मोमेंटम. लिनियर मोमेंटम तर कळते का, पी. लिनियर मोमेंटम कोण असते, काय फॉर्म्युला आठवत त्याचा, मास इंटू व्हेलॉसिटी. लिनियर मोमेंटम इज मास इंटू व्हेलॉसिटी. तसा अँग्युलर, ऑब्जेक्ट जर सरळ पळाली बा, ऑब्जेक्ट अशी स्ट्रेट पळाली तर तिला कोण आहे, लिनियर मोमेंटम आहे, मास इंटू व्हेलॉसिटी. बट ऑब्जेक्ट अशी गोल फिराली तर तिला काय असते मग, अँग्युलर मोमेंटम. ते एक्झॅक्टली काय, त्या डोकं घालायचं नाही आता फक्त. दिस इज अँग्युलर मोमेंटम, दिस इज रेडियस वेक्टर अँड दिस इज मोमेंटम. ठीक आहे. बर, रेडियस वेक्टर परत कसा कॅल्क्युलेट करायचा, फोर्सला टॉर्कला कसा कॅल्क्युलेट केला तसाच सगळीकडला रेडियस वेक्टर तसाच आहे, सेम. ओके, देन दिस इज लिनियर वेक्टर. ओके बा, आता हे गोल गोल मी फिरालो, गोल फिरवताना याला कोण आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. पण इथल्या एका पार्टिकलला काहीतरी व्हेलॉसिटी असं म्हणता येते मला. मग याची व्हेलॉसिटी कशी, टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. असं झालं होतं बा 10th ला. व्हेलॉसिटी इन सर्क्युलर मोशन कशी असते, टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. मला एक व्हेलॉसिटी आहे अँग्युलर आणि एक व्हेलॉसिटी याला टँजेन्शियल. मग टँजेन्शियल व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं रिलेशन असं आहे. आणि आर कोण आहे बा, हे अँग्युलर व्हेलॉसिटी. कुणाच्या अबाउट फिरणं चाललं, या फिंगर्सच्या अबाउट फिरणं चाललं याचं. याची लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे ऍक्च्युअली किती व्हेलॉसिटी आहे ती. आणि दिस इज रेडियस वेक्टर, ज्याच्या अबाउट फिराला, समजतो, ज्याच्या अबाउट फिराला तिथपासून ज्याची व्हेलॉसिटी फाइंड आउट करालो, हे आर बार आहे, रेडियस. जे गोल फिराला त्याची रेडियस. समजा फॅन गोल फिराला तर फॅनची रेडियस, कळतं ना, फॅन गोल फिराला तर फॅनची रेडियस घ्यायची, रेडियस वेक्टर. मग अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू आर इज इक्वल टू व्हेलॉसिटी वेक्टर. खूप डोकं घालू नका याच्यात, फक्त फॉर्म्युला पाठ करून ठेवा. त्या चॅप्टर मध्ये एकदम सोपे फॉर्म्युले आहेत, पण आता क्लिअर होणार नाही. त्याला काय तुम्हाला वाटणार काय फालतू होते, पण तुम्हाला थोडं आता डिफिकल्ट वाटू शकते. झालं नाही ते कन्सेप्ट मध्ये. देन हे क्लिअर. दिस इज कॉल्ड अँग्युलर व्हेलॉसिटी, दिस इज कॉल्ड व्हेलॉसिटी अँड दिस इज रेडियस वेक्टर. अगेन तेच आहे. देन दिस इज फोर्स. बा, मग इथं मॅग्नेटिक फील्ड आहे बा, समज इथं मॅग्नेटिक फील्ड आहे. तर मॅग्नेटिक फील्ड मधून चार्ज पळाला, समजा पेनवर चार्ज आहे आणि पेन पळाला. मग मॅग्नेटिक फील्ड मधून चार्ज पळाला तर मॅग्नेटिक फील्ड अप्लाइज फोर्स ऑन द पेन. तुम्हाला थोडंफार झालंय, कुठं झालंय, 10th मध्ये झालंय. मॅग्नेटिक फील्ड अप्लाइज फोर्स ऑन करंट कॅरिंग कंडक्टर. मग असा स्ट्रेट कंडक्टर होता, असा हॉर्सशू टाइप मॅग्नेट लावला होता आणि ते कंडक्टर इकडे इकडे काहीतरी होत होता बघा, आठवते काय. हा, मग कंडक्टरवर का चार्ज फोर्स लावते मॅग्नेटिक फील्ड, कारण कंडक्टर मध्ये पण चार्ज आहे. Actually magnetic field applies force on the charge and charge is moving and that is moving charge is called conductor, current. मग करंट असेल तरी पण त्याच्यावर फोर्स अप्लाय करते मॅग्नेटिक फील्ड आणि मुव्हिंग चार्ज वर पण फोर्स अप्लाय करते. मग तेच ते फॉर्म्युला आहे. मॅग्नेटिक फील्ड अप्लाइज फोर्स ऑन मुव्हिंग चार्ज. कळलं ना, मॅग्नेटिक फील्ड अप्लाइज फोर्स on moving charge. Charge थांबला, if velocity 0 then force becomes 0. मग सगळं हे एक्सप्लेनेशन केलं कोण कोण काय ते. अँड देन टॉर्क इज इक्वल टू, याच्यावर तर न्यूमरिकल नाहीतच, पण जस्ट लक्षात ठेवा हे कोण असते, डायपोल मुवमेंट. हे कोण आहे, डायपोल मुवमेंट. डायपोल मुवमेंट वेगळा आणि मोमेंटम वेगळा. हे जे आहेत ते टर्म आहेत. इथं युएम काढलेलं आहे तिथं, ते वेगळं असते, ते डिफरंटच कन्सेप्ट आहे. हे मोमेंटमशी रिलेटेड नाही, ते बघू ते इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधली कन्सेप्ट आहे. सो दिस इज डायपोल मोमेंट, दिस इज इलेक्ट्रिक फील्ड. दोघांचं क्रॉस कोण असते, टॉर्क ऑन दी डायपोल. ठीक आहे, दिस टो इज व्हॉट, टॉर्क ऑन दी डायपोल. डायपोल मोमेंट, डायपोल म्हणजे कोण असते, मॅग्नेट आहे. मॅग्नेटचं हे नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, त्याला डायपोल बोलतात. मॅग्नेटिक डायपोल पण ते. मॅग्नेटचा नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे. मग हे पोल पोल दोन झाले ना पोल, म्हणून डाय, टू पोल्स, डायपोल. मग इलेक्ट्रिक डायपोल कोण असते, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्जच्या कॉम्बिनेशनला बोलतात इलेक्ट्रिक डायपोल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल्स, टू पोल्स, डायपोल म्हणतात. जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं कॉम्बिनेशन असलं एक, त्याला बोलतात डायपोल. डायपोल म्हणजे वेगळं काही नाही.
आणि त्याचा काहीतरी मोमेंट काढलाय, त्याचं काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये असला का त्याच्यावर फोर्स लागते, त्याच्यावर टॉर्क लागते. किती टॉर्क लागते तर असा. चला सगळे फॉर्म्युले लिहून घेतले. चला आज न्यूमरिकल्स करू सगळं. बरं, चॅप्टरच्या आणखीन कोणत्या पार्टची प्रॅक्टिस घ्यायची आहे का मला सांगा. चॅप्टर आता संपत आला आपला. प्रॅक्टिस तर मी न्यूमरिकल घेतो प्रोडक्टचे. आणखीन कोणते पाहिजे असले तर मग तुम्हाला कोणते पाहिजे असले न्यूमरिकल्स, तुमचे डाऊट्स वगैरे तर घेऊन या. मला वाटले ते क्लासरूम मध्ये घ्यायचं तर मी क्लासरूम मध्ये घेतो. ऑनलाईन वाले पण सेंड करा मला व्हॉट्सअप काय डाऊट्स वगैरे असले तर. मला वाटले खूप डिफिकल्ट आहेत, सर्वांसाठी गरजेचे नाहीत. तुम्हाला लेक्चर नंतर मी सांगतो. आणि लेक्चर नंतर मला बराच वेळ आहे, मला डेली तुम्हाला थोडा वेळ देता येते. काय डाऊट असले तर घेऊन यायचं. टॉर्क सांगते, टॉर्क ऑन द डायपोल. हे लिहिलं टॉर्क ऑन द डायपोल. दिस इज टॉर्क ऑन द डायपोल. ओके चलो. चला फाइंड आउट एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. कालचं न्यूमरिकल चेंज केलं ना. न्यूमरिकलचा टॉर्कचा फॉर्म्युला काय, एफ क्रॉस आर लिहिला, त्याला मायनस एफ क्रॉस आर करा, नाही तर नंतर रीड करताना तुम्हाला कन्फ्युजन होईल. मायनस एफ क्रॉस आर. आणि फायनल आन्सर पण काय करणार, प्रत्येक ठिकाणी मायनस लावा आणि फायनल आन्सर पण सगळं मायनस होणार, प्रत्येक कंपोनंट मायनस. काय लिहिलं द find out area of parallelogram. Find out area of parallelogram. Find out area of parallelogram represented by the vectors find out area of parallelogram represented by the vectors a bar is equal to 2i plus 3j and b bar is equal to I plus 4j. Find out area of parallelogram represented by the vectors a bar and b bar. R bar cross F bar. अंजलि W काय लिहितो, R bar cross F bar. टॉर्क इज R bar cross F bar. ओमेगा मध्ये उलटा आहे, ओमेगा मध्ये उलटा आहे. पहिलं ओमेगा आहे नंतर आर आहे. ती त्याचं विचारायला होते. ओमेगा मध्ये उलटा आहे, ओमेगा मध्ये पहिलं ओमेगा आहे नंतर आर आहे. हा जसं मी लिहिले ते बरोबर आहे, आजचे सगळे बरोबर आहेत. चला करा एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. ते डब्ल्यू नाही आहे, ते ओमेगा आहे. हा ते ओमेगा कोण आहे माहित नसलं तर लिहून ठेवा बाजूला. कोण आहे ते ओमेगा. थीटा कसं आहे, तसे लॅटिन सिम्बॉल आहे बहुतेक, लॅटिन किंवा ग्रीक असेल काय तर. ग्रीक आहे ठीक आहे, लॅटिन ग्रीक काय ते असेल. चलो एरिया, एरिया कोण असलेल्या ए बार क्रॉस बी बार. पॅरलेलोग्रामचा एरिया काय, ए क्रॉस बी. एकदम सिंपल आहे, काही नाही. चल करा मग ए क्रॉस बी. बी क्रॉस ए केलं तर चालते का पॅरलेलोग्रामचा एरिया. बोला ओम, पॅरलेलोग्रामचा एरिया श्रेया बोला. बी क्रॉस ए केलं तर चालते का. बी क्रॉस ए केला तरी चालते, एरियाला चालते. काल सांगितलं मी, विसरला तुम्ही. एरियाला चालते का बरं. इफ एरिया इज व्हेरी थिन देन एरिया वेक्टर इज परपेंडिक्युलर टू एरिया अँड अवे फ्रॉम व्हॉल्यूम. पण याला व्हॉल्यूमच नाही ना, थिन आहे. मग परपेंडिक्युलर इकडे पकडला का परपेंडिक्युलर या बाजूला पकडला चालतंय. मग ए क्रॉस बी असा येत असला तर बी क्रॉस ए असा येईल, चालतंय. बी क्रॉस ए पण चालतंय. ए क्रॉस बी
I J K 23014. एक सगळं अंडरस्टँड झालं ना श्रेया? 2-3 दिवस ऑनलाईन बघितलं काय? बघितलं नाही? आजारी होते मग बघून घे जरा. हा बघून घे, मला लेक्चर नंतर डाऊट्स विचारून क्लिअर करून घ्या. I J K सेकंड लाईन 230, थर्ड लाईन 140. किती येते मग? करा कम्प्लीट त्याला. 5K बाय येते का? 5K चला येते 5K बघा सर्वजण. तू व्यवस्थित लक्ष दे, कळते तुला व्यवस्थित एकदम कॉन्सन्ट्रेट कर, तुला कळते बा. त्याचा ओम करायचा इथं. हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. ए क्रॉस बी करायचं म्हणजे हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. आज क्रॉसच करायचा, व्यवस्थित लक्ष दे, क्रॉसच करायचा आज. मग I इंटू ब्रॅकेट मायनस J इंटू ब्रॅकेट आणि प्लस K इंटू ब्रॅकेट. मग I च्या ब्रॅकेट मध्ये काय? चलो चलो बा, I च्या ब्रॅकेट मध्ये काय? नंबर्स विच आर बिलो I and numbers which are in the line of I should not be considered. मग 3 इंटू 0 0, हे विसरले एवढंच बघायचं. 3 इंटू 0 0, 4 इंटू 0 0 मायनस 0. मायनस जे च्या लाईन मधले, जे चे हॉरिझॉन्टल लाईन मधले विसरायचे. मग बाकीच्यांचं करायचं. 2 इंटू 0 0, 1 इंटू 0 मायनस 0. के चे उभे आडवे विसरायचे. मग 4 इंटू 2 8 मायनस 3 इंटू 1 3. किती येते? 5K. बट हे तर व्हेक्टर झाला, मला एरिया पाहिजे. क्वेश्चन काय? क्वेश्चन काय म्हणलं? फाइंड आउट एरिया वेक्टर और फाइंड आउट एरिया. काय म्हणलंय? एरिया म्हणलंय. मग ऑप्शन्स बघा काय? ऑप्शन के वगैरे काहीच नाहीत बघा. का इम्पॉर्टंट मी काय बोलालो? ऑप्शन्स के वगैरे काही नाही. फर्स्ट ऑप्शन इज 14, सेकंड इज 7.5, थर्ड इज 10 अँड फोर्थ इज 5. के वगैरे नाही. आपण ते केचं काय करू? मी ते कुठून के काय असंच उडवलं तू? केचं मी काय करू? सो दिस इज एरिया वेक्टर. बा मी काय बोलतोय? दिस इज एरिया वेक्टर. सो हाऊ टू फाइंड आउट एरिया? हाऊ टू फाइंड आउट एरिया? सो मॉड ऑफ दिस इज द एरिया. कळते का? मॉड ऑफ दिस वेक्टर इज एरिया. हे एरिया वेक्टर आहे. मग एरिया काढा म्हणलं तर त्याचा मॉड घ्यायला लागते. परत एकदा आणखीन एक स्टेप आहे फायनल. आता हे 5 आता एकटाच कंपोनंट असल्यामुळं स्ट्रेसचं बरोबर आलं, नाही तर चुकणारच त्याचं. I J K आला असता तर मग हे कसा? I कंपोनंट 0 स्क्वेअर, J कंपोनंट K कंपोनंट स्क्वेअर. मग किती आलंय? 5. सो एरिया इज 5. जे पण आहे, युनिट असेल तर युनिट स्क्वेअर, मीटर असेल तर मीटर स्क्वेअर, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर, युनिट स्क्वेअर येणार ना एरिया. मग एरिया वेक्टरचा मॉड इज द एरिया. राईट? चलो करा त्याला असं. This is area vector. व्यवस्थित लिहा असं. This is area vector and area is mod of this, that is 5. चला एकदम सिंपल आहे. तुम्ही फाइंड आउट करा आता. एकदम सुपर सिंपल आहे. फाइंड आउट अँगल बिटवीन ए अँड बी. फाइंड आउट अँगल बिटवीन ए अँड बी. इफ ए बार डॉट बी बार is equal to minus mod A mod B. Find out angle between A bar and B bar. चलो बोलो सर्व ऑनलाईन सगळेजण बोला, आन्सर सांगा.
एवढंच आहे. फाइंड आउट अँगल बिटवीन द ए बार अँड बी बार इफ ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मायनस मॉड ए मॉड बी. बोला एक आन्सर आले, बोला ऑनलाईन एक आन्सर आले, बाकीचे बोला. बरोबर अंजली. बोलो कितना. 90. तू शिव हळूहळू हुशार व्हायला तू. कळाल नाही क्वेश्चन. चलो कळाल नाही बा. चलो बा काय म्हणलंय. फाइंड आउट अँगल बिटवीन ए बार अँड बी बार इफ देअर डॉट प्रोडक्ट इज मायनस मॉड ए इंटू मॉड बी. मग डॉट प्रोडक्ट चला समज समज डॉट प्रोडक्ट लिहिला कसा. डॉट प्रोडक्ट आपण लिहिला कसा. डॉट प्रोडक्ट असा लिहिता ए बी कॉस ऑफ अँगल बिटवीन देम इज इक्वल टू मायनस मॉड ए मॉड बी. मॉड ए म्हणजेच तर ए असते ना, बरोबर ना. ए बार डॉट बी बार मीन्स ए बी कॉस थिटा. मॉड ए आपण लिहिलंय तर मॉड एच लिहायला पाहिजे, पण आपण शॉर्ट मध्ये लिहिले त्याला, बरोबर ना. मॉड ए कॅन्सल्स, बी अँड मॉड बी कॅन्सल्स अँड दिस इज हाऊ मच कॉस थिटा इज हाऊ मच 0 और -1. हे सगळं कॅन्सल झाला म्हणजे राहिला कोण. खूप वेळा लफडा होते, कळतच नाही कॅन्सल झाला 1 ठेवायचा का 0 ठेवायचा, कोण ठेवायचं. तर कॅन्सल झाला हे आता मी तर काय लिहू, 0 लिहू का 1 लिहू. मल्टिप्लिकेशन मध्ये कॅन्सल झाला, डिव्हिजन मध्ये तर 1, सबट्रॅक्शन मध्ये झाला कॅन्सल तर 0. आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये, डिव्हिजन मध्ये कॅन्सल झाला, हे येऊन इकडे डिवाइड होणार आहे, कळतं ना. -1 आहे. कॉस थिटा इज -1, देयरफॉर थिटा इज हाऊ मच 180 डिग्री और 5 रेडियन. याचा अर्थ काय. ए बार अँड बी बार आर इन विच डायरेक्शन, ऑपोजिट डायरेक्शन्स, बरोबर. ए बार अँड बी बार आर इन ऑपोजिट डायरेक्शन. काय सोपं होतं. चला करा कम्प्लीट. ए बार अँड बी बार आर इन ऑपोजिट डायरेक्शन्स. चलो नेक्स्ट ला. फाइंड आउट एंगुलर मोमेंटम. नेक्स्ट ला फाइंड आउट एंगुलर मोमेंटम if position vector r bar is equal to 3i plus 4j find out angular momentum if position vector r bar is 3i plus 4j and velocity vector v bar is equal to 5i minus 6j and velocity vector v bar is equal to 5i minus 6j. ठीक है.
चला अँग्युलर मोमेंटम, ठीक आहे. म्हणजे आणखीन एक एक्स्ट्रा पॉइंट लिहायच्यात. मास ऑफ ऑब्जेक्ट इज 1 kg. मास ऑफ ऑब्जेक्ट, त्यातच आणखीन एक इन्फॉर्मेशन द्या. मास ऑफ ऑब्जेक्ट इज, मास ऑफ ऑब्जेक्ट इज 1. मास ऑफ ऑब्जेक्ट इज 1. केजी लिहिलं तर केजी लिहा, कारण बाकी कुठे युनिट मेन्शन केलं नाही. मास ऑफ ऑब्जेक्ट इज 1. चलो बोला काय काय दिलंय मग. काय जास्त त्याचं डोकं खर्च करायचं नाही, आपण फक्त काम करायचं. आपण फोकस कोणावर आपला, फोकस कोणावर आहे, क्रॉस प्रोडक्टवर फोकस आहे, कळते ना. नाहीतर हे एल काय, हे पी काय, त्या डोकं खर्च करू नका, ते रिस्पेक्टिव्ह चॅप्टर्स मध्ये क्लिअर होईल. आता फक्त आपण फोकस करायचा क्रॉसवर. मग आर बार इज गिवन, व्ही बार इज गिवन, एल वी हॅव टू फाइंड आउट. मग एल बार कोण आहे, काय झाले काय, अँग्युलर मोमेंटम. एल बार इज अँग्युलर, काय झाला, आर क्रॉस पी का पी क्रॉस आर, आर क्रॉस पी, आर क्रॉस पी. पण पी कोण आहे, मास इंटू व्हेलॉसिटी. पी कोण आहे, मास इंटू व्हेलॉसिटी, कळते ना. मग आर बार कोण आहे बघा, एक मिनिट बघा, पुढचं तुम्हालाच देतो मी करायला. एल बार वी हॅव टू फाइंड आउट. आर बार इज गिवन, त्याला काय बोलले, पण रेडियस वेक्टर म्हटलं नाही, त्याला पोझिशन वेक्टर म्हणले, पण ऍक्च्युअली ते रेडियस वेक्टर असते. तुम्हाला त्या चॅप्टर मध्ये क्लिअर होईल. मग किती आहे, आर बार इज गिवन ऍज दिस, and then p bar is not directly given, mass is given and velocity vector is given. मग आर बार कोण आहे, मी डायरेक्ट पुट करतो, किती 3i प्लस 4j आणि क्रॉस m इंटू व्ही. m किती आहे 1, 1 इंटू व्ही केला, मग 1 इंटू 5 केला तर 5 आहे, 1 इंटू 6 केला तर -6j. आणि या दोघांचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय. सो दिस इज मोमेंटम वेक्टर and this is रेडियस वेक्टर. दोघांचा क्रॉस केला की एल भेटते. आता करता येईल, चलो करा. एवढं चेंज होतं, फक्त मास इंटू व्हेलॉसिटी करायचं केजी मध्ये कन्वर्ट. ऍक्च्युली युनिट कोणाचं दिलं नाही ना, व्हीचं, पण एसआय मध्ये करायचे, कन्वर्ट करायचे. चलो बघा किती आहे. तर ऑनलाईन एक आन्सर आले बा, बाकीचे बघा करा. चला ऑनलाईन काय करा, परत रिजॉईन करून घ्या. 1च मिनिट राहिलाय, सॉल्व्ह करत करत रिजॉईन करून घ्या. अरे भक्ती आली आज.